नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी किती घ्यायची, प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळी आपल्याला कटोरी घ्यावी लागते. त्यासाठी हा फॉर्म्युला जो असतो तो वापरायचा आहे. म्हणजे प्रत्येक साईजनुसार वेगवेगळ्या फॉर्म्युलानुसार आपण जर कटोरी काढली तर चेस्टमध्ये सुद्धा परफेक्ट बसते. त्यामुळे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीत. म्हणजे शोल्डर पुढं येण्याचा किंवा आपलं ब्लाऊज जे आहे ते वरती चढतं, ते कटोरीवरती सुद्धा डिपेंड असतं. जर साईज मोठी असेल आणि कटोरी जर तुम्ही छोटी काढली तर यामध्ये हे प्रॉब्लेम येतात. पहा की शोल्डर पुढे येण्याचा प्रॉब्लेम भरपूर होतो, कटोरी परफेक्ट बसत नाही. त्यासाठी आपल्याला ज्या त्या साईजनुसार कटोरी काढणं गरजेचं असते. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे हे सांगते. तर इथे आपला या पद्धतीने डायग्राम असतो पहा. तर आपण ही जी आता फॉर्म्युला आता ह्या पाहतोय, हा फॉर्म्युला आपण मूळ कटोरीचा पाहतोय, वाढीव कटोरीचा नाही. नाहीतर परत तुम्हाला शंका येतील की आता हा आपण जो फॉर्म्युला पाहिला तो वाढीव कटोरीचा आहे की मूळ कटोरीचा आहे. तर वाढीव कटोरी जी आहे त्याचा नाही आहे, मूळ कटोरीचा हा फॉर्म्युला जो आहे. आता इथे मूळ कटोरी म्हणजे या क्रॉसपट्टीवरती जी आपण ही मूळ कटोरी मार्किंग करतो पहा, इथे ती कटोरी किती घ्यायची. समजा आता ही 32 साईज आहे, तर 32 साईजसाठी तुम्ही काय फॉर्म्युला वापरायचा जेणेकरून कटोरी तुमची परफेक्ट येईल. तर सर्व साईजचा इथे मी डायग्राम तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला समजावून सांगेन. तर इथं मी हा डायग्राम तुम्हाला समजावून सांगितला. तर हा जो भाग आहे इथे तो किती घ्यायचा प्रत्येक साईजनुसार हे पाहूया. तर फॉर्म्युला सर्वात पहिल्यांदा पाहूया काय असतो ते. चेस्टचा आता इथे कोणतीही साईज असो, चेस्ट साईज, चेस्टचा 6वा भाग मायनस अर्धा इंच, मग जे काही येईल ते इथे हा फॉर्म्युला आपला कटोरीसाठी असतो. चेस्टचा 6वा भाग आणि 6वा भाग आला की त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आणि मायनस केल्यानंतर जे काही येईल ते ती आपली इथं कटोरी असणार आहे. काय असणार आहे? कटोरी, मूळ कटोरी. आणि वाढीव कटोरी किती इंचाने वाढवायची आहे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण 28 साईजपासून 44 साईजपर्यंत मी तुम्हाला इथं फॉर्म्युला देते. त्याच्या पुढचा फॉर्म्युला तुम्ही स्वतः तयार करू शकता. तर मी इथे चार्ट देणार आहे, त्या चार्टनुसार तुम्ही लिहून ठेवा, नक्की उपयोगी पडेल. शक्यतो जास्तीत जास्त 44 साईजपर्यंत पहा ब्लाऊज येतात, तर म्हणून मी 44 साईजपर्यंत तुम्हाला सांगते. तर पहिली साईज घेऊया आपण 28. 28चा 6वा भाग म्हणजे चेस्टचा 6वा भाग. 28चा 6वा भाग किती येतोय? 4.6. 4.6 येतोय. यातून आता मी अर्धा इंच वजा करणार आहे. अर्धा इंच वजा करायचं, मग येणार आहे 4.1 म्हणजे 4.1. आता ही झाली आपली कटोरी 28 साईजमध्ये. मग तुम्ही इथे डायरेक्ट आहे एवढी 4.1 घेऊ शकता किंवा 4 इंच सुद्धा तुम्ही कटोरी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. 30 साईज इथं मी 30चा 6वा भाग केल्यानंतर 5 येते पहा, आणि अर्धा इंच मायनस केले, किती राहणार मग? 4.5 इंच. म्हणजे कटोरी किती आपली आली? 4.5 इंच कटोरी आली. 32 साईज आता मी पटपट सांगते इथे तुम्हाला. 32चा 6वा भाग 5.3, यातून मी अर्धा इंच वजा केले, 4.8. आता 4.5 इंच, 4.5 म्हणजे 4.5 इंच आणि 4.8 म्हणजे 4.5 इंच, हे लक्षात घ्या. परत मला कमेंटमध्ये विचाराल 4.8 म्हणजे 4.8 म्हणजे किती, तर हे 4.5 इंच होतं. 34 साईज इथे 6वा भाग करून घ्यायचा. इकडे ही चेस्ट आहे, इथे हा 6वा भाग आहे
आणि याचं हे आन्सर आहे. यातून मी अर्धा इंच मायनस करते. 5.6 यातून मी अर्धा इंच इथे वजा केले की 5.1 येणार आहे. तर इथे डायरेक्ट तुम्ही मग 5 इंच कटोरी घेऊ शकता. 36चा 6वा भाग 6 यातून अर्धा इंच आपण वजा करूया. तर किती राहणार आहेत? 5.5 इंच. म्हणजे 36 साईज म्हणजे मध्ये आपल्याला ही कटोरी 5.5 इंचाची लागणार आहे. 38चा 6वा भाग 6.3 यातून मी मायनस केल्यानंतर किती राहते? 5.8 राहते पहा. म्हणजे 5.6 इंच राहते. 38 साईजमध्ये 5.6 इंचाची कटोरी घ्यायची. इथे 40 साईज. 40चा 6वा भाग करूया. 6.6 यातून मी अर्धा इंच मायनस करते. 6.6 मधून अर्धा इंच मायनस केले की 6.1 राहते. मग तुम्ही इथं मूळ कटोरी 6 इंच सुद्धा घेऊ शकता. इकडे हे जे आपलं येतं आहे हे आन्सर ते असणार आहे मूळ कटोरी आपली आणि वाढीव कटोरी यापासून परत तयार करायचे. म्हणजे हा जो आपण डायग्राम पाहिला आहे ते इथून इथंपर्यंत जी कटोरी घेतोय ते हे मेजरमेंट आहे. पहा प्रत्येक साईजमध्ये किती कटोरी घ्यायची ते हे माप आहे. आता 42 साईज पाहूया. 42चा 6वा भाग किती येतोय? 7. यातून अर्धा इंच वजा केली की 6.5 इंच कटोरी येते. आणि ही 44 मध्ये 7.3 यातून अर्धा इंच मी वजा केले. 5.7 इंच. 42 मध्ये बरोबर 6.5 इंच कटोरी येते आणि 44 मध्ये 5.7 इंच कटोरी येते. 46 मध्ये इथे आपण 6वा भाग करूया. 7.6 यातून मी अर्धा इंच मायनस केली की 7.1 कटोरी येते 46 साईजमध्ये. तर इथंपर्यंतच मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. याच्या पुढे काही गरज नाही एवढी. तर या पद्धतीने प्रत्येक साईजनुसार आपल्याला ही कटोरी मिळते. फॉर्म्युलानुसार जर कटोरी काढली तर हे मेजरमेंट आपल्याला मिळतं कटोरीसाठी. तर हा चार्ट लिहून ठेवा, खूप उपयोगी पडेल. आपल्याला सारखं कटिंग करावं लागतं पहा, त्यावेळेस किती कटोरी घ्यायचे हे समजतं. एक अंदाजे कटोरी कधीही घ्यायची नाही. या चार्टनुसार तुम्ही कटोरी घ्या. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.